हाय फ्रेंड्स, तर स्वागत करते मी तुमचं माझ्या या नवीन छोट्याशा व्लॉग व्हिडिओमध्ये रेसिपीच्या। तर बघू शकता इथं मी मेथीचा पराठा बनवणार आहे आणि पीठ अगोदरच मळलेलं होतं, पण नंतर मेथी थोडीशी होती तर म्हटलं मग नाश्त्याला पण रोज काय करायचं हा प्रश्न पडतो, तर त्यासाठी मग थोडीशी मेथी होती तर त्याचे पराठे बनवणार होते। तर मी मेथी बारीक चिरून घेतलेली होती आणि त्याचं मिरच्या, कोथिंबीर, जिरी, लसूण आणि हळद थोडीशी टाकलेली होती। तर त्याचं मी बारीक वाटून घेणार आहे आणि मेथी इथं चिरून घेतलेली होती बारीक। तुम्ही बारीक पण करून घेऊ शकता मिक्सरला, पण एवढी त्याची म्हणावी अशी टेस्ट लागत नाही। आणि इथं जी चटणी करणार होते खोबऱ्याची त्याचं होतं सामान घेतलेलं। तर चटणीत मी कोथिंबीर, मिरची, कोथिंबीर आणि थोडीशी उडदाची डाळ, शेंगदाणे असं टाकलेलं होतं। तर बघू शकता इथं मी बारीक मिक्सरला वाटून घेतलेलं होतं खोबरं आणि ते मिरची वगैरे। तर त्याला मी तडका देत होते। तर इथं जिरी आणि मोहरीची चांगली खमंग अशी फोडणी दिलेली होती तेलात आणि त्यानंतर मी कढीपत्ता तडतडू दिलेला होता। एकदम मोहरी तेलात तडतडेपर्यंत फोडणी द्यायची, खूप छान फोडणी अशी बसती, नक्की ट्राय करा। तर मी नंतर हे बारीक केलेलं होतं जे खोबऱ्याचं चटणी, तर त्यात मी टाकलेला होता तडका आणि मिक्स करून घेतलेलं होतं। थोडीशी साखर पण टाकलेली होती जेणेकरून त्याची एक छानशी चव यावी, तिखट गोड। आणि नंतर मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं होतं। तर इथे आपली चटणी रेडी झालेली आहे आणि पराठा बनवायला घेऊयात। बारीक मेथी चिरून झालेली होती आणि हे वाटण पण वाटून घेतलेलं होतं। तर ते मी वाटण आणि मेथी एकत्र करणार होते, थोडीशी लाल पावडर पण टाकलेली होती। हे सगळं मी एकत्र करणार आहे या पिठात। आता बघू शकता पीठ चांगलं असं मळून घेतलेलं आहे आणि मीठ पण थोडंसं टाकलेलं होतं, कारण अगोदर पीठ मळताना देखील मीठ टाकलेलं होतं, तर त्यामुळे आत्ता थोडंसंच टाकलेलं। आणि हे परत चांगलं तेलाचा हात लावून परत एकदा चांगलं पीठ मळून घेतलं आणि त्याचे लगेचच मी पराठे करायला सुरुवात केलेली होती। असं पण नाही की जरा भिजून दिलेलं, 1-2 मिनटं पण नसेल भिजलं। तर मी आता त्याचे पराठे करून घेणार आहे, बघू शकता। आणि रोज नाश्त्याला काय करायचं, तर मग काही नाही काहीतरी करत राहायचं। रोज असा वेगळा नाश्ता किंवा काही नसतं, तर मध्ये आधी असंच काहीतरी। तर आता मी इथं पराठा लाटून घेत आहे, जास्त मोठा पण नाही आणि जास्त बारीक पण नाही, मीडियम साईजचा पराठा लाटून घेत होते। आणि तो तुम्ही तेलात भाजू शकता, तुपात पण भाजू शकता किंवा बटर पण लावू शकता। तर मी इथं तूप घेतलेलं होतं आणि तुपातच भाजलेलं होता, खूप छान असा लागत होता तुपातला। जे आपण तेल लावतो त्याच जागी आपण तूप लावू शकतो, नसेल तूप तर तेल देखील लावू शकता, असं काही प्रॉब्लेम नाही। तर बघू शकता इथं माझा पराठा लाटून झालेला होता आणि खूप छान असा आलेला होता, कारण त्यात मेथीवरती दिसत होते पराठ्यात, त्यामुळं खूप छान असं त्याचं कॉम्बिनेशन दिसत होतं। बारीक जर केली तर पूर्ण तुमचा ग्रीन होणार, तर मी असं चिरून टाकलेली होती त्यामुळे खूप छान दिसत होता। तर मी आता इथं पराठा टाकून घेते, बघू शकता जास्त मोठाही नाही आणि जास्त बारीकही नाही। एका साईडने पराठा शेकला की साईड पलटी करून घ्यायची त्याची, बघू शकता। आणि इथे आपली एक साईड भाजून झालेली आहे आणि दुसरी साईड आपण भाजत आहोत, बघू शकता। आता खूप छान असा चवीला देखील लागतो आणि मुलं जर मेथीची भाजी खात नसतील तर तुम्ही असं नक्की ट्राय करा, मी स्वतः अनुभव घेतलेला आहे। तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा तर बघू शकता इथं पराठा आणि चटणी नाश्ता आपला तयार होता, नक्की ट्राय करा।